देखिए बात करेंगे, फाइनल मुकाबला रहेगा वहां पर, मजा खूब आने वाला है भाई यहाँ पर। चलिए इस मुकाबला थोड़ा सा देखिए देर से चलता हुआ, लेकिन भावेश नाइक देखिए बात करेंगे आज है एकदम रेड टी शर्ट रेड कैप के साथ। भावेश नाइक आज है ट्रेंडिंग में देखिए, बहुत बढ़िया मजेदार खिलाड़ी, ब्रांड एम्बेसडर देखिए बात करेंगे 70 स्पोर्ट्स सांतपड़ा। तू रखा तो चलिए सामने ट्रॉफी बड़ा मुकाबले देखिए मैच शुरू होता हुआ यहाँ पर से अंपायर देखिए वाइड इशारा देते हुए प्रणीत देखिए हमारे ऑर्गेनाइजर हैं, और इस वक्त देखिए अंपायरिंग के रूप में, और नईन दादा देखिए वो भी अंपायरिंग के रूप में उतरे हैं। और बल्लेबाजी में देखिए बात करेंगे तो यहाँ पर और विशाल शाह देखिए बड़ी नाम है देखिए, और उनके साथ होमी के ने 2 दिन पीछे जाइए बड़ा तेज अर्धशतक लगाए थे। और गेंदबाजी में तैयार है नईन भगत देखिए गेंदबाजी करते हुए बहुत बढ़िया देखिए, प्रीमियर लीग के लिए बढ़िया रहा कप्तानी, गेंदबाजी बल्लेबाजी। आइकॉन से पहला ओवर देखिए जो कंपलसरी कराना है तो करवा सकते हो, नहीं तो फिर बाद में हाथ मसलना पड़ेगा भाई। चैतन्य पाटिल लेके बल्लेबाजी के लिए आएंगे, बड़ा दिलचस्प रहेगा। पहले ही मन बनाया था यहाँ पर, हुक करने के मूड में थे, वाइड देखे एक्स्ट्रा से रन आता हुआ। ओमी खेनी देखे बात करेंगे, इनकी भी देखिए ग्रामीण से सफर आईपीएल तक रहा यहाँ पर। किलर मिलर्स ओमी खेनी तैयार है यहाँ पर, और देखते हैं यहाँ पर फील्डर्स। हाँ चलिए यहाँ पर बड़ा विकेट देखिए, ओमी खेनी का विकेट गिरता हुआ यहाँ पर। चलिए बात करेंगे यहाँ पर ओमी खेनी का विकेट देखिए, बड़ा विकेट बतौर आइकॉन देखिए टीम में थे। और कल की जो मैंने बात किया ना, कल जो कीड़ा व सांस्कृतिक सभापति चषक देखिए नेहरू पर खेला जाएगा, बामुन डोंगरी में देखिए सूरज पाटिल ऋतिक पाटिल रहेंगे आइकॉन, तुर्बे टीम में देखिए बात करेंगे गंगा इंगोले अमित नाइक रहेंगे, और उसके बाद नेहरू टीम में देखिए निखिल यादव और अक्षय पाटिल मोनिया, कमाल का तीनों कामले मोटी जुई में दिखेंगे, मयूर वाघमारे दिखेंगे, धाराव में देखिए कल केतन मात्रे और उनके साथ चैतन्य पाटिल रहेंगे। क्या बात है। और धारावी टीम देखिए उनका मुकाबला देखिए, दिगोड़े टीम भी कल आपको देखेंगे, कल आकाश पाटिल शुभम पाटिल रहेंगे, लोकल बॉय रहेंगे बहुत बढ़िया देखिए। और गोरसाई टीम में देखिए परदीन काजी विवेक सेलर दिखेंगे आपको, और गोटेगढ़ टीम में देखेंगे आर्यन वीर
महेश नानगुड़े भाई बिग लॉट देखिए नेरुल का बड़ा बिग शो देखिए और भूलना नहीं टेनिस क्रिकेट लाइव पर जुड़े रहिए क्रीड़ा और सांस्कृतिक सभापति चषक 17 से लेकर 19 तक उस टूर्नामेंट में जरूर हम भी जुड़ेंगे लेकिन कल का दिन इस टूर्नामेंट में जुड़ना है जरूर बहुत सारा देखिए प्रतियोगिता रोहित भोपी सर देखिए नेरुल के हमारे कमेंटेटर अच्छे दोस्त अच्छे इंसान इस वक्त जुड़े ऑनलाइन वेलकम आपका भी स्वागत है वाइट का इजाबा स्टार से रन आता हुआ रोनित दादा करोड़ देखिए बात देंगे कोई हीरो से कम नहीं है भाई यहाँ पर जॉन इब्राहिम भी इनके सामने फेल है चलिए सोमा के नाम से देखें और यहाँ पर देखिए क्लियर किया गया बाउंड्री देखते हैं हाँ क्लियर कर गए अच्छे रन अरविंद राणा देखिए बात करेंगे मुझको राणा जी माफ करना देखिए दादा के भाव पर देखिए हमारे शर्मा दादा देखिए उन्हें ठंडे के बाद हमने थोड़ा जिक्र किया यहाँ पर गुप्ते को और पूरी मुझे लगता है कोल्डिंग का देखिए स्टोर लेकर आगे उठाकर चलिए रनों की बात करेंगे और एक अच्छा गेंद है रनों की बात करेंगे रन देखिए जाकर पहुंचा है 12 रन से 12 रन से बहुत बहुत शुक्रिया रोनी दादा देखिए जिन्होंने पूरी देखिए यहाँ पर ऑफिशियल टीम देखिए हमारे लाइव टेलीकास्ट से लेकर स्कोर से लेकर प्रतीक दादा घर हमारे अंपायर कहाँ गए आइए कोल्ड ड्रिंक देखिए खास करके स्प्राइट बुझाए प्याज बाकी सब बकवास लेकिन मैदान के अंदर भी देखिए अरविंद राणा और इनके साथ देखिए विशाल शाह के बीच में बहुत बढ़िया देखिए यहाँ पर साझेदारी बन रही है कमेंट्री बॉक्स पर बाबू शाह मैदान के अंदर विशाल शाह और पॉलिटिक्स में अमित शाह देखिए बॉलीवुड में विपाशा थोड़ी सी फेल रही रनों की बात करेंगे रन देखिए जाकर पहुंचा है 15 रन पहला ओवर कंप्लीट है और जहां पर नईन भगत का ओवर कंप्लीट हुआ है अब देखे आएंगे भाई धारावी एक्सप्रेस बिकी 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 भोर बड़ी नाम है ऐसा कोई शहर नहीं जहां बिकी भोर क्या करने रोनित दादा आपका भी सलूट है भाई टपक झपक से देखिए बल्ला थोड़ा सा बदला है यहाँ पर ओजन बल्ला लिए यहाँ पर बल्ला कुछ कर दे भाई कमाल है बहुत ही बढ़िया देखिए यहाँ पर रनों की बात करेंगे 15 रन पहला ओवर कंप्लीट है लेकिन अभी भी 18 गेंद वो जड़ में डालने का कोशिश यहाँ पर ओ जड़ में रखते हुए यहाँ पर गेंद डॉट गिरने के यहाँ पर बिकी हुई रहा बहुत ही बढ़िया देखिए रबर बॉल पर लीजिए
फिनिश बॉल लीजिए भाई। रबर बॉल पर देखिए बात करेंगे मैन ऑफ द सीरीज बने भाई एनएम रायगढ़ ग्रामीण टीम के लिए भी बहुत बढ़िया रहा उनके लिए इस सीजन में। देखिए बात करेंगे और गेंदबाजी में देखिए इतनी बड़ी उनकी बोलबाला रहती है जहां पर देखिए सीरीज है आपको 5 पॉइंट दिया जाता है, कहीं 3 पॉइंट दिया जाता है और उस पॉइंट के हिसाब से अपने बल्लेबाज को पीछे छोड़ देते हो और बल्ले से भी हाथ खोल देते हैं जब जब मौका मिलता है। लेकिन अब विशाल साहब भी सोच रहे हैं कुछ हाथ खोला जाए, जो औसत एवरेज है उसको बरकरार रखा जाए। चैतन्य पाटिल जैसे खिलाड़ी हैं उस टीम में देखिए जब आएंगे सेकेंड इनिंग में बैटिंग करने के लिए, बीलापुर में देखिए क्या बल्लेबाजी की थे भाई, आज कुछ तूफानी हो जाए गांव देवी गाउटन के लिए। अरबी राणा देखिए लगातार देखिए जड़ में वार कर रहे हैं। देखिए विकी बुरी का एक खासियत है, सुनील सर जब बारिश होती है ना, बूंदाबांदी होती है ना, तो लेन को पीछे रखते हैं, छोटी गेंद से परेशान करते हैं। उन्हें पता है यहां पर बारिश नहीं है, विकेट सूखा है, उतने विकेट से मदद नहीं मिलेगा और इसलिए लगातार वो जड़ में रखते गए। फुल लेन गेंद अंदर पहुंचाइए और नई बॉल दीजिए भाई, क्योंकि उसके कारण है सूखा विकेट के कारण गेंद में खराबी आ रही है। टीम का स्कोर 20 रन बना है। चलिए बॉल बजाए अमूल्य, बॉल भेजिए अमूल्य। अमूल्य का देखिए भाई मजबूत शरीर देखिए, वो एक ही सवाल कहते हैं मेरे बाप का खाता हूं मैं, किसी और का नहीं खाता हूं। बरोबर ना अमूल्य भाई, वो किसी और का नहीं खाते हैं, वो पिताजी का खाते हैं। नहीं डरना नहीं चाहिए। नहीं मैं भी आपके जैसे बचपन में खा पी कर या फिर बाद में थोड़ा थोड़ा वजन कमाना पड़ा जब आपके अमूल्य, जब लाइफ में थोड़ा लाइफ पार्टनर की सोच आएगी, गर्लफ्रेंड का सोच आएगा, फिर आप बॉडी कम करने जाओगे, जिम में जरूर जाओगे अमूल्य, कुछ दिन के बाद जिम जरूर ज्वाइन करेंगे। अभी तक वो खा पी कर मस्त हैं, लेकिन जब सोच में आएंगे ना तभी जिम उन्होंने लगाएंगे। देखिए फिटनेस फिर से वापस वो बनाएंगे। चलिए रनों की बात करेंगे, रन बनाए 20 रन है। ये 12 गेंद बड़ा दिलचस्प रहेगा और गेंदबाजी में आ रहे हैं भावेश नाइक। देखिए बात करेंगे बहुत ही बढ़िया, ये तो आईपीएल के दरवाजे में खड़े उतरने वाले खिलाड़ी हैं। सचिन नाइक देखिए, आपको लग नहीं रहा है कहीं से कि ये खिलाड़ी 40+ क्रॉस कर चुके हैं, कितना बढ़िया फिटनेस देखिए। धीरज थोड़ा सा दिखाई नहीं दे रहे हैं। रबर बॉल इंटरेस्टिंग है ना, नहीं कई खिलाड़ी ऐसा रहते हैं रबर बॉल में थोड़ा कम इंटरेस्टिंग रहते हैं। धीरज है भाई धीरज। एक टेनिस बॉल में इन्हें जल्दी बुलाया जाता है। बहुत बढ़िया देखिए क्या लेफ्ट हैंड गेंदबाजी करते हैं, राइट हैंड बल्लेबाजी। और सचिन नाइक यही प्राउड फील करते हैं हमारे सुप्रीम दादा मात्रे पूरे धारावी गांव, क्योंकि जो गांव की ममता और इनके खिलाड़ियों ने जो क्षमता दिखाए हैं ना टेनिस क्रिकेट में या रबर बॉल में, बहुत बड़ी पहचान उपलब्ध करके दी है। तुरबी लीजिए, तारा भी लीजिए, ये लगातार खेलते रहते हैं, बाहर भी निकलते हैं, लगातार पनमेल उरन में भी खेलते हैं बहुत सारा। घनसोली टीम तो शुरुआत में बहुत खेलते थे जब मैंने कमेंट्री की शुरुआत है। चलिए रनों की बात कर लेंगे। रन देखिए चागर पहुंच गया 29। करावे टीम भी देखिए एक बहुत बढ़िया टीम हुआ करता था, आज भी ये टीम है, लेकिन वक्त की बात रहती है। सुनील जो गांव टीम देखिए उन्होंने भी बहुत है। विशाल सारे के आज मोड़ बनाना चाहते हैं लेकिन बन नहीं पा रहा है। एक छक्का उनके बल्ले से आया है, लेकिन राणा जी भी देखिए पहला छक्का लगाए, उसके बाद है उनका भी बल्ला थोड़ा शांत है। शांत नहीं है भाई, उन्हें शांत रखा गया है। रनों की बात करेंगे 30 रन बनाए, लेकिन कितना समय शांत रखेंगे ये देखना बड़ा दिलचस्प है। कितना समय शांत रख पाएंगे। परिंदों के पास कहां होती है बैंक अकाउंट, फिर भी वो भूखे नहीं सोते हैं। दोनों बल्लेबाज देखिए थोड़ा सा आपस में बातचीत करते हुए
चर्चा करते हुए सिंगल डबल को भाग चुके हैं। ऐसे मौसम में देखिए बारिश को ढूंढ रहे हैं भाई। देखिए रोनी दादा ने हमारे देखिए ऑफिशियल पैनल में बारिश की ठंडी कुल्ड्री। आज का दिन तो ठीक ठाक निकल गया। और रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचाए 34 रन। भूलना नहीं, कल फिर से आपको ग्रामीण का लॉट दिखेगा। आपको कल कहीं देखिए उरन से टीम दिखेंगे, पनवेल से दिखेंगे, भिवंडी से भी टीम दिखेंगे। मजा आएगा, भूलना नहीं। भावेश नायक गया, थोड़ा सा बॉडी बॉडी अब बनाए थोड़ा। जरूर देखिए ये खिलाड़ी भलाई देखिए चैतन्य पाटिल, ये आईएसपीएल खिलाड़ी हैं। भलाई आईएसपीएल ना खेलें लेकिन ये खिलाड़ी हैं, ये दावेदार हैं। वहां पर 145 खिलाड़ी लिया जाता है, इसलिए ऑप्शन में कुछ खिलाड़ी रह जाते हैं, लेकिन ये दावेदार हैं। ये अपना काम फिट किए हैं ग्रामीण में। ओपन भी बहुत बढ़िया, चैतन्य पाटिल लेके भाई। और वो कहा जाता है ना वेरी डेंजरस प्लेयर्स, रबर बॉल के बहुत बड़े डेंजर खिलाड़ी चैतन्य पाटिल। आज खेल रहे हैं यहाँ पर। मुझे लगता है कल कौन सी टीम में, शायद मुझे लगता है धारावी टीम में कल दिखेंगे नेरुल में। और वहां पे देखिए आइकॉन इनके साथ केतन मात्रे दोनों साथ में रहेंगे कल। धारावी में देखिए कल केतन मात्रे चैतन्य पाटिल आइकॉन रहेंगे। उनका मुकाबला देखिए कल दिगोड़े का साथ है, और दिगोड़े टीम में रहेंगे शुभम पाटिल, आकाश पाटिल। विशाल सा यहाँ पर कवर के ऊपर से दोनों फील्डर से दूर, यहाँ पर 4 रन आता हुआ आखिर में। अंतिम ओवर देखिए, ढूंढो रे ढूंढो, जितनी भी रन ढूंढना है ढूंढ लीजिए। चौकी के साथ स्कोर पहुंचा है 40 रन। वरद 11 साइड टीम शायद ही ये दावेदार बन रही है भाई। हाईएस्ट स्कोर 67 देखिए हाईएस्ट स्कोर उन्होंने बनाए थे। अब यहां पर ये टोटल जाना कठिन है, तो भाई अगर उन्हें है तो फिर चिपतानी बामुन डोंगरी टीम तैयार रही है। और ये देखिए अभी हाईएस्ट स्कोर की बात तो कठिन है, लेकिन एक अच्छा स्कोर की तरफ कोशिश करें विशाल सा। 6 रन आता हुआ। चलिए जतिन 11 मरियाई चांबोली टीम के कप्तान किरण पवार, प्रफुल्ल पाटिल चांबो, और दूसरी तरफ रहेंगे आकाश पाटिल विंदने और वैभव पाटिल कंठोली, चिपदानी बामुन डोंगरी। चलिए दोनों कप्तान तैयार रहिए टॉस के लिए। टीम का स्कोर 46, अभी भी 2 गेंद बचा है भाई। और विशाल सा हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, आउटफील्ड काफी तेज है, जब तक गेंद को रोका चाहता दूसरे के लिए भागते हुए। बढ़िया मुकाबला देखिए। कल बामुन डोंगरी टीम भी देखिए आपको दिखेंगे नेरुल पे खेलते हुए, लेकिन कल बामुन डोंगरी टीम में देखिए सूरज पाटिल, ऋतिक पाटिल रहेंगे। आई कौन है? ओ ये चलिए भाई, यहां पर विशाल सा देखिए नजरें हटी थी, और उससे भी खराब फील्डिंग वहां पर देखिए। कैच भी छूटा है और चौका भी गया है। अच्छा सीला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 52, 52 रन जीत के लिए 53 की जरूरत है। सुनील लावर सर जुड़ेंगे अब कमेंट्री बॉक्स पर, और देखते हैं 53 के टारगेट को बचा पाते हैं या बनाने में कामयाब रहते हैं। बस थोड़ा इंतजार करते रहिए। और जिब्दानी बामुन नगरी टीम के कप्तान और जहां पर जतिन 11 मरियाई जामुली टीम के कप्तान टॉस के लिए आप जुड़ जाइए।
येस थँक्यू बाबू शहा सरांना आपण मायक्रोफोनवरती ऐकत होता. जेव्हा मॅचकडे बघा प्रथमतः टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना घनसोली संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटिंग करत असताना त्यांनी धाबा उभारला त्या म्हणजे तब्बल 53 धाबा. खास करून विशाल शहाची इनिंग बहारदार राहिली. या पहिल्या डावामध्ये विशाल शहा चमकत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ओमी केनी खरं तर ऑल इंडिया आयकॉन होते त्या टीमचे, परंतु भरपूर काही करू शकला नाही आहेत, अनसक्सेसफुल ठरलंय. परंतु ओमी केनी ज्या पद्धतीने बास झालं त्यानंतर मात्र डावाला पूर्णपणे विशाल शहा यांनी सावरलं आणि 53 धावांपर्यंत मजल मारू शकला घनसोली संघाने. 54 धावांचं आता लक्ष ठेवलंय मच्छिंद्र स्मृती धारावे या टीम समोर. पाहूया आता या 54 धावांच्या लक्षाचा इथून मात्र कशा रीतीनं पाठलाग केला जाणार आहे. चला बामण डोंगरी टीम आणि जांभवली बी टीम. जांभवली टीमचे कर्णधार इकडे आलेले आहेत. बामण डोंगरी संघ जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी संघ आपला कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आणि फिल्डिंगसाठी उतरा घनसोली संघ. या सूचना आम्ही आपल्यासाठी का करतोय कारण अजूनही भरपूर साऱ्या मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आज बरोबर 12 वाजता पहिला बॉल विकेटवरती हाताळला गेला. भरपूर उशीर झाला म्हणूनच कोणत्याही टीमवर अन्याय व्हायला नकोय म्हणून या आम्ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवतो. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल आणि पुढचे सामने खर तर 30 षटकांचे असणार याची देखील तंतोतंत माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच होईल ती 2 षटकांची असणार. पहिली सलामीची गोडसोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये मच्छिंद्र स्मृती धारावी या टीमची भावेश नाईक आणि चैतन्य पाटील मॅन फ्रॉम टाकी गाव सलामीच्या भूमिकेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर 12व्या खेळाडूला विचारावं सुद्धा लागत नाही, तर या खेळाडूची सवय आता झाली आहे. भरपूर कारनामा त्यांनी केल्या ऍज अ क्रिकेटर म्हणून. भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. आणि पाहूयात आता चैतन्य पाटील आणि भावेश नाईक कशा रीतीने कामगिरी या मॅच मध्ये करणार आहेत पाहावं लागेल. येस वेलकम जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी. एक सामना त्यांनी जिंकलाय. टॉस आता आम्ही इकडे करणार आहोत. जांभवली बी आणि जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी या 2 टीमच्या दरम्यान आता इकडे टॉस केला जाणार. चला प्रणित टॉस आता इकडे केला जाणार. अमूल्य कडू वा. चला या अमूल्य खरा मॉनिटर आहे या स्पर्धेचा आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आता इकडे टॉस केला जातोय. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. टॉस आता इकडे केला जातोय. चला टॉस केला जातोय. नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जातोय. कॉल आहे टेल आणि टेल आला. यस टॉस जिंकला जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी टीमने. डिसिजन पेंडिंग आहे ते आपल्यापर्यंत डिसिजन देतीलच. दुसऱ्या डावाला आता इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते 56 धावांचा पाठलाग करायचा. बॉल चॉईस केले जातात. सिक्सर सुप्रीमरचे बॉल आहेत सातत्यानं. बघा बॅटर आणि बॉलर दोघांसाठी खूप चांगला मदत करणारा हा बॉल आहे. पाहूया आता या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार. राहुल गोंधळी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये बघा ऍज अ स्कोरर म्हणून ते सध्या खूप चांगलं काम करतायत.
स्वर्गीय नरेश रघुनाथ कडू स्मृती चषक आज खर तर नरेश बाबा आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणीला उजाळा देण्याकरिता या स्पर्धेचे इथून मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि उरण तालुक्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. काय दमदार आयोजन आहे, सुपर डुपर आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचा केंद्रबिंदू म्हणजेच या समसमात्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. अक्षरशः राहुल बघा, या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर प्रेमात पडावं इतकी सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. यस, वेलकम. विशाल मडवी देखील आपल्याला पाहायला मिळतात. आज लेजंड क्रिकेटर म्हणून ते घनसोळी गावातील म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि ते देखील आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भरपूर क्रिकेट त्यांनी सुद्धा दानान सोडलं. दुसऱ्या डावाला आता इथून मात्र सुरुवात झाली आहे. येणारे चेंडू 24 आणि 24 बॉल मध्ये 56 धावांचा पाठलाग इकडे करायचा आहे. उरण तालुक्यातील सोनारी गावामध्ये ही स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. सोनारी गावचा इतिहास आहे. सिद्धिविनायक आणि साईबाबांचा आशीर्वाद या गावावरती सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. समोरच बैठक देखील आपल्याला पाहायला मिळते आणि बघा, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले हे गाव आहे. सुसज्ज क्रीडांगण, सिद्धिविनायक क्रीडांगण सोनारी. बऱ्याचशा स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात. यंदाची रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील याच क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळाली. महेश दादा कडू मित्रमंडळाच्या माध्यमातून ती स्पर्धा ऑर्गनाईज केली होती. चला आता दुसऱ्या डावामध्ये आपण जातो. बॅटिंगसाठी चैतन्य पाटील स्ट्रायकिंगला उभा आणि नॉन स्ट्रायकिंगला भावेश नाईक 70-70 स्पोर्ट्स सानपडाचा ब्रँड अँबॅसेडर नॉन स्ट्रायकिंग वरती उभा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त फटका खेचला होता. चैतन्य पाटील रब्बरचा गब्बर
खेळाडूची ओळख आहे आणि तोच सध्या बॅटिंग करतोय. रायगड प्रीमियर लीग स्वप्नातली पहिली बाईक पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूने जिंकली आणि तिथून जो प्रवास झाला ना चैतन्य पाटीलचा, त्यानंतर मात्र या खेळाडूने मागे वळूनच पाहिलं नाहीये. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. पुढचा बॉल हाताळण्याकरिता अनुराग निघाला. यावेळेला देखील इथे बघा कट केलंय. एकदा तर कंप्लीट झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इकडे थांबवलाय. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय आणि इथे पहा आता स्ट्राईक ही भावेश नाईक कडे असणार आहे. आता भावेश नाईकच्या माध्यमातून इथून मात्र कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. आणखीन एक नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट संघातील नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये त्या खेळाडूचं नाव ऍड केलं जातं. असा खेळाडू सध्या स्ट्रायकिंगवरती भावेश नाईक. आणि दोन्ही संघ नवी मुंबईचे आहेत, घनसोली आणि धारावे यांच्यामध्ये मॅच सुरू आहे. शॉर्ट बॉल वेट अँड बॉलची भूमिका वापरली आहे. तिकडे फिल्डर आहेत. एकदा कंप्लीट झाली आहे. सिंगलच मिळणार आहे. एका सावेवरती इथून मात्र समाधान मानावं लागतंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर बघा अनुरागने इथून मात्र कमबॅक केलं. अनुराग मिश्रा लेदर बॉल क्रिकेट सातत्यानं खेळत असतात. पुन्हा एकदा अनुराग आता इथून मात्र तयार होतोय. या वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे बघा चैतन्य पाटीलला आता इथून मात्र शांत ठेवलं. रिवर्सचा फटका हुकला आणि चैतन्यच्या अगेन्स्ट इथून मात्र डॉट बॉल आला. बघा दोन्ही खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. चैतन्य पाटील महाराष्ट्रासाठी सुद्धा क्रिकेट खेळलेले आहेत, लेदर बॉल क्रिकेट. हो यावेळेला बिग विकेट. दोघांमधलं बॅटल पाहण्याजोगं होतं. अनुराग सांगतात तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. पहिल्या बॉलवरती जरूर षटकार आला, परंतु त्यानंतर अनुराग मिश्राने काय गोलंदाजी केली आहे. कमबॅक कसं असावं तर अनुराग मिश्रा सारखं असावं. सुपर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. चैतन्य पाटील नावाच्या वादळाला इथून मात्र थांबवलंय आणि चैतन्य पाटील मैदानाच्या बाहेर रवाना होत आहेत. खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. षटकार येऊन सुद्धा पुढच्या 4 बॉल मध्ये खरं तर अनुरागने फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय नयन भगत. वाजेपूर गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला नयन भगत. कमी काळातच खरं तर या खेळाडूने स्वतःला सिद्ध केलं आणि आज मात्र संपूर्ण महाराष्ट्रभर ॲज अ आयकॉन म्हणून वारा करणारा खेळाडू आहे नयन भगत. आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये खेळतोय. अनुराग दरम्यानचा पुढचा बॉल होता, त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे पाहावा लागेल. अनुराग निघाला. त्याच्या स्पेल मधला हा शेवटचा बॉल हाताळण्याकरिता. आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये जे झाड आहे त्या झाडाला जर बॉल लागला तर धावा तुम्हाला धावून काढायच्या आहेत. हो याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न लावली. अपील मध्ये उत्साह स्ट्रॉंग अपील झाली. ओव्हर नंबर 1 चा खेळ आता संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडाच्या मोबदल्यात 8 धावा धावफलकावरती. बघा काही नियम्स आहेत या क्रीडांगणाच्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आमचा मुख्य जो व्यासपीठ आहे ना त्याच्या उजव्या बाजूला मैदानाच्या बाउंड्री लगत वृक्ष आहे. त्या वृक्षाला जर बॉल लागला तर धावा तुम्हाला धावून काढायच्या आहेत.
गरजेच्या आहेत. 45 18 बॉल मध्ये आता 45 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय विकी राफुकिया. विकी राफुकिया बॉलिंग ट्रॅक वरती सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. बघा आता विकीच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. परंतु स्ट्रायकिंग इनला भावेश नाईक आहेत हे विसरून चालणार नाही. कारण भावेश नाईक अजूनही मात्र शांत आहे. परंतु त्याला बैठक उठायला जास्त वेळ लागणार नाही. कारण रबर बॉल म्हटलं की भावेश नाईक, रबर बॉल आणि भावेश नाईक हे नातं काहीतरी वेगळं आहे. कित्येक स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपला बोलबाला दाखवलाय. और तयार विकीचा बॉल हवेत. ओ माय गॉड, बिग विकेट टू गॉड. मोठा मासा गळायला लागलाय. विकीला मिळाली आहे विकेट आणि बॅटर भावेश नाईक आता मैदानाच्या बाहेर रबाडा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्यबाज झाल्यानंतर भावेश सुद्धा जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होत आहेत. आता मी तर म्हणेल कुठेतरी मच्छिंद्र स्मृती धाराव्या संघ संकटामध्ये सापडला की काय. कारण बघा भावेश नाईक आता इथून मात्र पास झाले. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये विकी पंढरीनाथ भोईर दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वेगासाठी प्रसिद्ध आहेत विकी भोईर, परंतु बॅटिंग सुद्धा ते चांगलीच करतात ही त्याची ओळख आहे. आता दोन विकी एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पण आता घनसोली टीमचा विकी इकडे माघार ठरेल की धारावी टीमचा विकी पाहावं लागेल. तयार होतोय पुन्हा एकदा विकी. खेळाडू विकी राफुकिया एकदा निघालं. दरम्यानचा पुढचा बॉल विकीचा फटका एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत विशाल शहा, चांगली फिल्डिंग आणि इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. एकाच धावेवरती आता इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. आता स्ट्रायकिंगला नयन भगत आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झाला विकी. 4 बॉल अजूनही त्याच्या स्पेलने इकडे बाकी आहेत. नयनसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर बॉलच्या मागे आलेत खरे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इकडे थांबवला. एकच धाव मिळणार आहे. चांगली बॉलिंग आयकॉनच्या अगेन विकी राफुकिया बघा काय गोलंदाजी करतोय. कमी वयातच याही खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधला पहिला खेळाडू आहे ज्यानं खरं तर TDPL सारखी स्पर्धा देखील खेळली आहे. असा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आहे. कमी वयाचा खेळाडू जो पहिला खेळाडू बनला नवी मुंबईचा. तो TDPL मध्ये सोल्ड झाला, परंतु या मुवमेंटला बॅटमॅन स्ट्रोक बॉलला हॅमर केलंय. समोरच्या दिशेला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकी पंढरीनाथ भोईरच्या बॅटमॅन धमाका. 6 धावा षटकार. रन्स येत नव्हते, आता रन्स येऊ लागल्या धारावी टीम साठी. कारण मैदानाच्या आतमध्ये विकी भोईर आला. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. उंच माझा झोका आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं बाबा 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 तेवढा मोठा यो छक्का. 6 रन. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 षटकार आपल्याला पाहायला मिळतात. आली रे आली, आता माझी बारी आली. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. याच इराद्याने सध्या विकी भोईर बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आता रन झाल्यात 22 धावा, 22 रन्स.
आता गोलंदाजाच्या जवळ इथून मात्र खेळाडू येत आहेत, त्यांना कान मंत्र देत आहेत, त्याला सांगतात की तुला आपल्या टीमसाठी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विकी राफुक्यानं पहिल्याच बॉलवरती भावेश नाईकची विकेट घेतली खरी, परंतु त्यानंतर मात्र विक्की भोई नावाचं वादळ इथून मात्र गुंगावत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. विकीला व्यावसायिक गटामध्ये बॅटिंग करत असताना आपण कमी प्रमाणामध्ये पाहिलंय, परंतु गावासाठी क्रिकेट खेळत असताना विकी भोईनं जी बॅटिंग केली आहे ना ती जबरदस्त ठरली आहे. ज्या वेळेला धारावी संघ संकटात सापडतो त्या वेळेला संकटातून बाहेर काढण्याचं काम या खेळाडूने केलं धारावी टीमसाठी. 2 आलेत, आता लगातारचा तिसरा येईल का? बोलो तयार. हो, याही वेळेला फटका तर चांगला आहे, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतात अनुराग, आणि इकडे सुद्धा सिंगलच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा धावफलकावरती. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 8 आणि या ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवत विकीने धावा खर्च केल्या 15. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 30. 12 चेंडू आणि विजयासाठी 5 षटकारांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल नीड टू 30 रन. चला घनसोली संघ, आता वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. 12 बॉल मध्ये आता 30 धावांची गरज आहे. पुढील गोलंदाज आय थिंक विशाल शहा. हो, विशाल शहाच आलेले आहेत. विशाल शहाला आता गोलंदाजी करत असताना आपण पाहणार आहोत. SSS श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून विशाल शहाची ओळख आहे आणि तो सध्या आता बॉलिंग ट्रॅक वरती आला. बघा आता विशालच्या माध्यमातून इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 12 बॉल मध्ये 30 करायच्या आहेत. 15च्या सरासरीने प्रति ओव्हर. आता इथे तुम्हाला धावा काढाव्या लागतील. नवी मुंबई मधले 2 बेस्ट ऑलराऊंडर आता एकमेकांच्या विरोधात लढतात. एका साईडला विकी भोईर आहे तर दुसऱ्या साईडला विशाल शहा आहे. यावेळीचा हा बॉल समोरून बॉल बाहेर काढला. हलकासा बॉल कट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी. ओव्हर नंबर 3चा पहिलाच बॉल इकडे डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 11 बॉल मध्ये आता धावा करायच्या 30. 11 बॉल मध्ये 5 षटकार तुम्हाला इकडे मारावे लागतील. याही वेळेला स्ट्रोक तर चांगला आहे. बॉलला स्टॉप केलं जातंय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलाय. सिंगलच मिळणार आहे. 10 मध्ये आता करायच्या 29. 10 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. काय घडणार, कोणता संघ जिंकणार आहे? 10 बॉल नीड टू 29. एका साईडला घनसोली आहे, दुसऱ्या साईडला धारावी आहे. 2 ग्रामीण मधले मोठे संघ एकमेकांच्या विरोधात लढतायत. यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकलाय. पंचांकडे खरं तर दात मागितली गेली परंतु इकडे सुद्धा शांत ठेवला. नयन भगत आयकॉन खेळाडू आहे परंतु आयकॉनला जो खेळ करावा लागतो तसा खेळ त्यांच्या माध्यमातून होत नाहीये. आणि इकडे सुद्धा बघा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. नऊ मध्ये आता 28 करायच्या आहेत. यावेळेला हा बॉल सोडून दिला. प्रणित बघा शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये 2 हात फैलावत आमच्यापर्यंत डिसिजन देतात. हा वाईट बॉल. 100 धावा त्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. बोलो विशाल पुन्हा एकदा तयार होतोय.
यावेळेला देखील बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला जातोय. स्ट्राईक हवी आहे, विकीला स्ट्राईक हवी आहे. आणि इथे बघा 2 धावा तर कम्प्लीट झाल्यात. ओ माय गॉड, भगवान देत आहे तो छप्पर फाड के देत आहे. आणि इथे बघा 2 धावा कम्प्लीट केल्या, त्यानंतर 22चा चौकार आलाय. आणि इथे बघा 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 32 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. चला बॉल द्या. आठ चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये. आता बघा हा जो 22चा चौकार आलाय ना, त्या धावा कुठेतरी अंगलट येत आहेत की काय घनसोली टीमच्या पाहावं लागेल. धावांची गरज होती धारावी टीमला आणि त्या धावा आता येऊ लागलेल्या आहेत. विकीचं आम्ही कौतुक करतोय, ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त बॅटिंग. चला प्लीज, इतका वेळ घेऊन चालणार नाहीये. चला वेळ आता आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यावा लागेल.
त्यांनी डिसिजन दिला या बॉलवरती 6 धाव्यात आणि स्ट्राईक ही विकी भोईर यांच्याकडे असणार आहे. चला गेम स्टार्ट करा प्लीज. आता गन्सोली टीम, चला वेळ आता आपल्याला कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. इतका वेळ जर का घेतला तर पुढच्या मॅचेस होतील तरी कशा. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. 8 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज आहे. बॉल तयार. विशाल निघाला. ओ यावेळेचा बॉल वर्ड स्ट्रोक आणि इथे बघा फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. त्यांनी पकडला झेल. विकेट आली आहे. बिग विकेट टू गॉन. विकी भोईर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय आणि पराजयच्या मध्ये जो खेळाडू उभा होता तो आता इथून मात्र बाद झाला. का झेल पकडला. अनुराग मिश्रा कॅच नाही तर मॅच पकडली आहे. मॅच आणि इथून मात्र बॅटर विकी बाद होत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन होईल सचिन नाईक आता इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धाव्यांची गरज आहे. पाहूया आता या मॅच मध्ये काय घडणार आहे. बघा जरी 40+ झाले असतील तरी सुद्धा बघा युवा खेळाडूला लाजवेल असा त्यांचा खेळ आहे. सचिन नाईक आता मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. 40+ ओपनचं क्रिकेट वन सोल्युशन नवी मुंबई या संघाकडून खेळतात खरे. त्याच्यामधून एक मोटरसायकल बाईक सुद्धा त्यांनी जिंकलेली आहे. आता समीकरण 7-21. ओ याही वेळेला अक्षरशः हा बॉल खोदून काढलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड. आणि बघा जुना खेळाडू आहे सचिन नाईक. आल्या बरोबरच मात्र त्यांनी केला एअर स्ट्राईक आणि या बॉलवरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एरर चेंडू 6 आणि 6 बॉलमध्ये आता धावा करायच्या आहेत 17. 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. चला गन्सोली टीम, चला जवळ येऊ नका. गन्सोली संघ जवळ यायचं नाही. सहा चेंडू आणि विजयासाठी आता 17 धावेची गरज आहे. बॉल तयार झाला.
6 मध्ये 17ची गरज असताना याही वेळेला इथे बघा डायरेक्ट हिट पंचांचं बोट आकाशाकडं विकेट आली आहे आगाऊपणा तू केला कशाला धावता धावता रनआउट झाला आणि बाटर आता इथून मात्र धावचीत बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात अरविंद राणा सुपरहिट त्यांनी केला आणि आता इथे बघा येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावा करायच्या 17 अमूल्य यांना प्रश्न पडला की धीरज भोईर कधी येणार मैदानाच्या आतमध्ये पाहूया आणि आता धीरज भोईर मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात भरपूर फॉलो करतात अमूल्य धीरज भोईर यांना पाहूया आता या 5 बॉल मध्ये 17 धावा इथून मात्र डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील हैदराबाद वरूनच खर तर धीरज भोईर इकडे खेळण्यासाठी आलेले आहेत IPLच्या प्रॅक्टिस मॅचेस चालू होत्या आणि बघा इथूनच धीरज भोईर इकडे खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत 5 बॉल मध्ये आता समीकरण आहे धावा कंप्लीट करायच्या त्यामध्ये तब्बल 17 विनीत पाटील सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो बॉल तयार झाला दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता विनीत तयार होतो 5 मध्ये 17 यावेळेला देखील स्ट्रोक तर चांगला आहे फिल्डर आहेत एक धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र दाखवलाय परंतु पुन्हा एकदा थांबतायत एकच धाव मिळणार आहे आता 4 बॉल मध्ये धावा करायच्या 16 बनायचं तर गेम चेंजर बना कारण या क्रिकेटच्या दुनियेमध्ये खेळाडूंची कमी नाही आहे 4 बॉल मध्ये आता 16 धाव्यांची गरज आहे नयन भगत पाहावं लागेल आता कशा रीतीने फटकेबाजी इकडे करणार आहे नयन भगत आयकॉन खेळाडू आहेत परंतु ते आतापर्यंत शांत बसलेत त्यांना आता खेळावं लागेल आपल्या टीमसाठी 4 मध्ये 16ची गरज आहे 2 षटकार 1 चौकार याही वेळेला प्रचंड वेगानं हा बॉल हाताळलाय परंतु इथे बघा स्ट्राईक ही नयन यांच्याकडेच असणार आता 3 चेंडू आणि विजयासाठी 16 करायच्यात 5 चेंडू फेस केलेत नयन भगत यांनी आणि 5 मध्ये फक्त 2च धावा त्यांनी बनवल्यात 3 मध्ये आता 16ची गरज आहे यावेळेला देखील इथे बघा एक्स्ट्रा रन्स आता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात व्हाईट बॉल आणि त्यावरती 1 धाव देखील इथून मात्र धावून काढली जाते मॅच अजूनही संपली नाहीये जेव्हा सर्व काही संपलं असं तुम्हाला वाटत असेल त्यावेळेला हीच वेळ आहे काहीतरी नवीन सुरू करण्याची 3 बॉल मध्ये आता 14 करायच्या 3 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज कालचा सामना आम्हाला आठवतोय बामण डोंगरीच्या आर्यन नाईकने ज्या 6 बॉल मध्ये 20 धावा चेस केल्या जबरदस्त मॅच रंगली होती यावेळेला बॉल हवे ते अरविंद राणा बॉलच्या मागे 1 धाव कंप्लीट झाली आहे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय रनआउटची संधी आहे आणि याही मुवमेंटला धीरज भोईर यांना दिला जातोय परतीचा इशारा आणि धीरज आता इथून मात्र बाद झालेत समीकरण आता बदललंय 2 चेंडू आणि विजयासाठी आता धावा करायच्या 13 2 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज आहे या मॅच मध्ये न्यू बॅटर विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 2 बॉल मध्ये 13 करायचे आहेत
कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. जरी सामना टाय झाला तरी सुद्धा हा सामना एका धावेनं खरं तर विजय ठरू शकतो घनसोली संघ. परंतु क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही सुद्धा देऊ शकणार नाहीये. कारण क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे हे चुकीचं मानलं जातं. 2 बॉल मध्ये धावा करायच्या 13. चला बॉलर या वेळेला देखील प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला आणि इकडे डॉट बॉल आला. 1 बॉल मध्ये आता 13ची गरज आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती आता घनसोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 1 मध्ये 13ची गरज आहे आणि हा सामना जिंकला. अभिनंदन, वॉल प्लेट. खर तर घनसोली टीमने हा सामना इथून मात्र जिंकलेला आहे. निजा 11 घनसोली, वॉल प्लेट, अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला विशाल शहा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विशाल शहा आपण यायचा आहे. सामनावीराचा पुरस्कार इथून मात्र देऊन त्यांना सन्मानित केलं जाणार आहे.